14 एप्रिल दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखोंच्या संख्येने अनुयायी रस्त्यावर उतरून आनंदोत्सव आणि जल्लोष खरतर भीम जयंतीचा साजरा करत असतात आणि याच जल्लोषामध्ये काही किरकोळ कारणावरून त्यांच्यावरती कधी कधी गुन्हे दाखल होतात। आता हेच गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी परशुराम वाडेकर जे पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर आहे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संदर्भात पत्र लिहिलंय। कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे। आपल्यासोबत ते स्वतः आहेत। परशुरामजी, तुम्ही विनंती केलेली आहेत मुख्यमंत्र्यांकडे, काय तुम्ही पत्रात नेमकं म्हटलेलं आहे? नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आता जवळच 14 तारीख येते आणि संबंध महाराष्ट्रभर आणि देशभर जयंतीची लगबग सुरू आहे, तयारी सुरू आहे। त्यामुळे मी एक आंबेडकर चळवळीतील आणि जयंतीतील मी कार्यकर्ता आहे। यामुळं जयंतीमध्ये स्पीकर लावल्यामुळे आणि त्याचा आवाज काही लहान मोठा असेल अशामुळं काही ठिकाणी तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे बऱ्याच 7-8 वर्षापासूनचे गुन्हे आहेत। या गुन्ह्यामुळं होतंय काय, मंत्रालयात बी जायचं असेल तर आता ते गुन्हे कॅम्प्युटरला दिसतात, पासपोर्ट काढताना दिसतात, नोकरीमध्ये दिसतात, हे अडचणीचं होतं आहे। त्यामुळं एकतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशीच आंबेडकरी समाज, बहुजन समाज, दलित समाज हे एकत्र मिळून 14 एप्रिल म्हणजे दिवाळी दसरा त्यांचा असतो, ते एक दिवस फक्त आनंद उत्सव करत असतात। बाकीच्या दिवशी पुस्तक वाचणे, अभ्यास करणे त्या भानगडीतच ते पडत नाही आहे। पण एक दिवस 14 तारीख अशी येते त्याच्यामध्ये सगळे कुटुंब एकत्र म्हणून आनंद साजरा करत असतं। त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने जे गुन्हे दाखल झालेले आहेत किरकोळ स्वरूपाचे, ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागे घ्यावेत ही विनंती तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी करत आहे। उपमहापौर या नात्याने सुद्धा करत आहे। खरं म्हणजे फक्त बाबासाहेबांची जयंती नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, गणेशोत्सव असेल, अण्णाभाऊ साठे, या सगळ्या जयंत्यांमध्ये कार्यकर्ते कायदा तोडत नाही आहे। कायदा पण उत्साहामध्ये कधी गोष्ट होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावेळेस बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना एक गिफ्ट द्यावं आणि ह्या केसेस मागे घ्याव्या। आणि अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री ते वारल्यामुळे एक महाराष्ट्रावर दुःखाचं सावट आहे। त्यामुळं परत देशामध्ये युद्धाची, जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे यावेळेची जयंती देखील तशा आमच्या हे सावट असल्यामुळं साध्या पद्धतीनेच होण्याची अधिक शक्यता आहे। तरीसुद्धा एक 14 तारखेचा उत्साह आहे, त्या उत्साहामध्ये सगळे तरुण असतात, सगळे एक दिवस फक्त तो आनंद साजरा करतात। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर अधिक लक्ष द्यावं आणि मला विश्वास आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब आमची विनंती मान्य करतील आणि मी लवकरच मंत्रालयामध्ये जाऊन त्यांची या विषयावर भेट देखील घेणार आहे। तसेच पालकमंत्री आदरणीय सुमित्राताई पवार ताई यांना भेटणार आहे। परत खासदार साहेब मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील आणि संबंधित लोकांना भेटण्याचा प्रयत्न करेल आणि मला विश्वास आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब केसेस माघार घेतील। या सगळ्या संदर्भामध्ये आता खरं तर जयंतीला अवघा काही महिना शिल्लक राहिलेला आहे, तरी तुम्ही RPIच्या माध्यमातून एक उपमहापौर म्हणून खरं तर आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आव्हान करताय, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील अशा पद्धतीची जयंती साजरी करणं हे बाबासाहेबांना खरं प्रेरित असेल। नक्की आम्ही तर सगळे चळवळीतील कार्यकर्ते, आंबेडकरी अनुयायी ही कायदा सुव्यवस्था कधी मोडत नाही आहे। पण 14 तारीख अशी असते की आनंद उत्साहामध्ये स्पीकरचा आवाज मोठा किंवा स्पीकर जरा थोडंसं किंवा ढोल ताशाचा आवाज मोठा आहे, यामुळं गुन्हे दाखल झालेले आहेत। एक दिवस आनंदाचा असतो, बाकीच्या दिवशी अभ्यास करणं आणि त्याच्याशिवाय हे नाही आहे। आणि तरीसुद्धा ही जयंती आपण सगळ्यांनी कायद्याच्या चाकपुड्यात राहून साजरी करावी अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। आणि आजच मी विश्रांतवाडीच्या चौकामध्ये जी जयंती पुणे जिल्ह्यातली मोठी होत असते, 2-4 लाख लोक तिथं त्या जयंतीला जातात। आता तिथं ब्रिज आल्यामुळं तरुणांच्या आनंदावर जरा उत्साह त्यांचा कमी होताना दिसतोय। पण मी स्वतः महापालिकेचे सगळे अधिकारी आणि वॉर्ड ऑफिसर सगळ्याला घेऊन तातडीने 10 तारखेच्या आत
त्या ब्रिजची दुरुस्ती करावी, तिथले खड्डे बुजवावे आणि तो भाग एकदम मोकळा करावा अशा सूचना मी दिलेल्या आहेत. अधिकाऱ्याने देखील सांगितलं की 10 तारखेपर्यंत आम्ही विश्रामवाडीचा चौक रिकामा करू, चांगला करू आणि नक्की तीही जयंती जोरात होणार आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीत भीमजयंतीमध्ये जल्लोषामध्ये कधी कधी कार्यकर्त्यांकडून कायद्यांचं उल्लंघन होत असतं. मात्र अशा पद्धतीच्या जे काही किरकोळ गुन्हे आहेत ते खरं तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून मागे घ्यावेत अशी विनंती परशुराम वाडेकर यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळते. विश्वजित भालेराव, बखर लाईव्ह, पुणे. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.